नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना आता 2 गिफ्ट मिळणार। त्यांना 1,500 रुपयासोबत 2 गिफ्ट मिळणार। कुठले आहेत 2 गिफ्ट बघा। आज आहे 17 डिसेंबर। आजपासून पैसे सुद्धा लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये येणार आहेत। 3,850 रुपये मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा आहे। पहा कोणत्या जिल्ह्यात व बँकेत पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींना 2 मोठे गिफ्ट आता याच्यासोबत मिळणार आहेत। काय असणार आहेत गिफ्ट, कोण असणार आहे पात्र, सगळे आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट पैसे फिक्स येणार आहेत। हे 8 बँकांनी पोस्टात पैसे टाकले आहे। योजनेबाबत घेतला मोठा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी मोठा निर्णय अधिवेशनाच्या पहिल्याच याच्यामध्ये मीटिंगमध्ये घेतलेला आहे। बघा, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट योजनेबाबत घेतला मोठा निर्णय। आता काय निर्णय आहे, काय डबल गिफ्ट आहे आपण बघणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटी रुपयांची पहिल्याच अधिवेशनाच्या दिवशी पुरवणी मागणी केलेली आहे। बघा, म्हणजे काय केलेलं आहे, आता सरकारनं मोठं डबल गिफ्ट तर देणारच आहे। त्यासाठी त्यांनी अधिवेशनात काय केलंय बघा, जे त्यासाठी मंजुरी असते, जे पैसे असतात त्याच्यासाठी त्याला पुरवणी म्हणतात, तर त्याच्यामध्ये त्यांनी तरतूद केलेली आहे पैशांची। आणि त्याची आता बघा पुढे काय होणार आहे, मी सगळं डिटेल सांगणार आहे। कोणत्या महिलांनाच पैसे येणार आहेत, कोणत्या महिन्याला हे गिफ्ट मिळणार आहे ते मी सगळं तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की आता हे नेमकं काय आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि बँकेत आज पैसे येणार, सरसकट पैसे येणार की पैसे टप्प्याटप्प्याने येणार, बरं पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार, कोणत्या बँका असणार, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, चला सुरुवात करूया। काय म्हणत आहेत बघा, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी यावर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती। आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात, हे सगळ्यांना माहिती आहे। परंतु बघा, लगेच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती। त्यानंतर लगेच जुलै पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली। आता सगळ्यांना पैसे तर मिळालेच आहेत मागचे। परंतु बघा, आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बातमी म्हणजे काय, आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे। ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 35,788 कोटींची पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत। यामध्ये लाडकी बहिणी योजना यासाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाची बातमी ती आहे म्हणजे काय, तर आता पहिलं हिवाळी अधिवेशन जे आहे ते चालू झालेलं आहे, कालपासूनच चालू झालेलं आहे सोमवारी। त्यासाठी बघा, त्यांनी 1400 कोटी रुपयांची तरतूद ही लाडक्या बहिणींसाठी केलेली आहे। त्यामुळं आता त्यांना मंजुरी झालेली आहे। पैसे आजपासून तुमच्या अकाउंटला यायला सुरुवात होणार आहे। त्यासोबत डबल गिफ्ट काय असणार आहे आपण हेही तुम्हाला सांगणार आहोत। त्याआधी तुम्हाला काय काम करायचे आहे हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। बघा, याचबरोबर बघा, आता यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 3,050 कोटी म्हणजे बळीराजा वीज सवलत आहे, जे आता शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। ती म्हणजे आता त्यांना वीज बिल कुठलंही भरायचं गरज नाही, कारण त्यांना जे काही वीजमध्ये सवलत दिली होती की 5 वर्ष तुम्ही वीज बिल भरायचं नाही, इथून पुढचे 2024 आहे 2029 पर्यंत तरी तुम्हाला आता कुठलाही वीज बिल सध्या भरायची गरज नाही। त्यासाठी 3,050 कोटी रुपयांची तरतूद तिथं केलेली आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। पुढचं बघा, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणी यासाठी 1,500 कोटी रुपये दिलेले आहेत। मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1,200 कोटी म्हणजे 1,250 कोटी जे घरकुल योजना आहेत, जे कोणी घरकुल योजनेला फॉर्म भरलेला नसेल त्यांनी फॉर्म भरा, कारण त्यासाठी सुद्धा 1,250 कोटी हे मंजूर झालेले आहेत। मुंबई मेट्रोसाठी अर्थसंकल्प सहाय्य म्हणून 1,212 कोटी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेसाठी 514 कोटी म्हणजे बघा, गॅस सिलेंडर जी मोफत योजना आहे त्यासाठी सुद्धा 514 कोटी रुपयांची तरतूद इथं करण्यात येणार आहे। म्हणजे आता लाडक्या बहिणींना मागचे 7,500 आणि आताचे 1,500 अधिक 850 रुपये असे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट येणार आहेत। का, कारण बघा, इथं मुख्यमंत्री अन्नपूर्णा जी योजना आहे तीच गॅस सिलेंडर योजना आहे, याच्यामध्ये सुद्धा 514 कोटी रुपयांची तरतूद इथं करण्यात आलेली आहे। आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे 3,050 कोटी रुपयांचं तुम्हाला आता वीज बिल तिथं तुम्हाला माफ होणार आहे। त्यामुळे कोणाचंही टेन्शन घ्यायची गरज नाही।
त्यामुळं सगळ्यात मोठं आनंदाची बातमी आता आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं तर डबल गिफ्ट काय आहे तुम्हाला सांगतो। डबल गिफ्टमध्ये बघा आता सगळ्यात महत्त्वाचं काय, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तर अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यानं हे लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट मानलं जात आहे। बघा डबल गिफ्ट म्हणजे काय, तर एकाच दिवशी आता तुम्हाला लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर गॅस सिलेंडरचे बी पैसे येणार आणि लाडक्या बहीण योजनेचे हप्ते पण येणार आणि आपल्या लाडक्या शेतकऱ्यांना सुद्धा वीज बिलाचं पण टेन्शन घ्यायची गरज नाही, घरकुलाचं पण आता मंजुरी झालेली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणीला डबल गिफ्टच तिथं मिळालेलं आहे। पहिलं गिफ्ट म्हणजे काय, तर लाडकी बहीण योजना, दुसरं गिफ्ट म्हणजे काय, तर गॅस सिलेंडर योजना, त्यातले मोफत गॅस सिलेंडर सुद्धा याच महिन्यात तुम्हाला येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही। आता पहा कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, आजपासून सुरुवात होणारच आहे, परंतु बघायचं आहे तुम्हाला की पोस्टात पैसे पडणार आहेत का, कोणत्या बँकेत। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही महत्त्वाच्या बँका आहेत, SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, ॲक्सिस बँक असेल किंवा ICICI बँक असेल, बँक ऑफ बरोदा असेल, अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये आज पैसे येणार आहेत। तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमची बँक कोणती आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, आम्ही तुम्हाला रिप्लायमध्ये सांगू की तुम्हाला आज पैसे येतील का नाही। पण सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे तुम्हाला 2 कामं करायची आहेत, ते कोणती हे सांगतोय, कारण अधिवेशनात हे पैसे त्याच लाडक्या बहिणींना येतील ज्यांनी हे 2 काम केलेलं असेल। तर कोणते ते पाहूया, त्याआधी तुम्हाला बघा सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की आज तुम्हाला जे काही सगळ्यात महत्त्वाची कामं करायची आहेत ते कोणती, तर ते म्हणजे आज तुम्हाला पटकन आता आपल्या बँकेमध्ये जायचं आहे, कारण बघा काही महत्त्वाचे RBIच्या पॉलिसी असतात त्यानुसार बँका चालत असतात। तर काही बहिणींनी काय केलं होतं, छोट्या छोट्या बँका दिल्या होत्या, जसं की काही मध्यवर्ती बँका, काही अशा छोट्या छोट्या बँका होत्या, परंतु बघा ज्या बँकेला IFSC कोड नाही अशा बँकेत पैसे येणार नाहीत। तर लक्षात ठेवायचं आपल्या बँकेला IFSC कोड आहे का हे बघायचं आहे, नसेल तर आपल्याला दुसरं जे आपलं आधार कार्ड आहे ते अशा बँकेला लिंक करून घ्यायचं आहे ज्या बँकेला आपलं IFSC कोड आहे। बघा तुम्ही जरी बँक दुसरं दिलं असेल तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमचं आधार कार्ड तुम्हाला अशा बँकेला जोडलेलं आहे जिथं IFSC कोड कनेक्ट आहे, IFSC कोड कनेक्ट असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक आहे का नाही हे चेक करायचं आहे। आज पटकन जाऊन आता तुम्हाला पहिलं काम हे बँकेत करायचं आहे आणि दुसरं काम म्हणजे आपलं बँक अकाउंट किंवा पोस्टचं अकाउंट हे चालू आहे का हे सुद्धा बघायचं आहे, कारण ज्यांचं हे चालू नसेल त्यांना प्रॉब्लेम आहे, त्यांचं पेमेंट कॅन्सल होण्याची शक्यता तिथं दाट आहे। त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींना महत्त्वाचे ह्या 2 गोष्टी करायच्या आहेत। हे बघा लिस्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवली आहे बँकेचे कोणते कोणते महत्त्वाचे आहेत, परंतु तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आम्ही तुम्हाला बरोबर सांगू। पोस्टात जाऊन तुम्हाला आज पोस्टाचं खातं चेक करायचं आहे चालू आहे की नाही, जी कोणती बँक असेल त्या बँकेत सुद्धा जाऊन तुम्हाला तुमचं सगळं डिटेल्ड माहिती तिथं बघायची आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे ना, कुठलंही तिथं टेन्शन नाही ना हे बघायचं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी आता आहे, डबल गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे। बघा कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने आज पैसे येऊ शकतात, तर मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, चंद्रपूर, नाशिक, जळगाव, अकोला, अमरावती, जवळपास सरसकट पैसे आजपासून यायला सुरुवात होणार आहे। तर लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे, आज तुम्हाला 4च्या पुढे पैसे यायला सुरुवात होतील, कारण कालच हिवाळी अधिवेशनामध्ये त्याची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आता सरसकट पैसे वाटपाचा आदेश सुद्धा तिथं जारी केलेला आहे। तर लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे। तर काही त्याच्यामध्ये प्रश्न असतील तर नक्की विचारा, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे आणि तुम्हाला आधी किती पैसे मिळतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा, सगळ्या लाडक्या बहिणींना त्याचं उत्तर दिलं जाईल। परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तरच तुमच्या कमेंटचं उत्तर दिलं जाईल, त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।